गौण खनिज विभागाच्या नावाचे बनावट धनादेश करून फसवणूक करण्याची घटना उघडकीस आली आहे। सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील गौण खनिज शाखेचे बनावट धनादेश तयार करून शासनाची लाखो रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। या प्रकरणी अमरनाथ स्वामीनाथ भिंगे वय 42 राहणार गुलमोहर सोसायटी वसंत विहार यांनी फौजदार चौडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। त्यानुसार दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला। निखिल कुमार आणि सव्विक चॅटर्जी दोघांचा पूर्ण पत्ता माहीत नाही असं गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत। यात आरोपीनं दिलेला 3,92,000चा पहिला धनादेश वटला। दुसरा 8,55,000चा धनादेश दिल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं। आरोपींनी बिहारमधून फसवणुकीचा खेळ खेळला। जिल्हा खनिकर्म अधिकारी निलिमा जाधव यांच्या मोबाईलवर स्टेट बँक ऑफ इंडियातील कर्मचाऱ्यानं फोन करून तुमच्या कार्यालयाचा 8,55,000चा चेक आरोपी सव्विक चॅटर्जी यांना वटवून द्यायचा आहे का अशी विचारणा केली। यावर खनिकर्म अधिकारी जाधव यांनी असा कोणताही धनादेश कोणालाही दिला नसल्याचं स्पष्ट केलं। त्यानंतर कार्यालयाच्या ईमेल आयडीची तपासणी केली असता बँकेच्या अधिकृत मेल आयडी सारख्या दिसणाऱ्या संशयास्पद आयडीवरून मेल आलेले दिसले। फिर्यादी अमरनाथ भिंगे आणि जिल्हा खनिकर्म अधिकारी निलिमा जाधव यांनी तातडीनं ट्रेझरी शाखेत जाऊन चौकशी केली। तेव्हा आरोपी निखिल कुमार यानं खनिकर्म कार्यालयाचा हुबेहूब बनावट धनादेश तयार करून पटना बिहार इथून 3,12,000 रुपयांची रक्कम आधीच काढून घेतली होती। तर दुसरा आरोपी सव्विक चॅटर्जी यानं 8,55,000चा दुसरा बनावट धनादेश वटवण्याचा प्रयत्न केला। मात्र बँकेच्या सतर्कतेमुळं आणि खनिकर्म अधिकाऱ्यांच्या तत्परतेमुळं हा प्रयत्न फसला। याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव हे करत आहेत।